नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बँक फायनल अकाउंटमधील प्रॉब्लेम क्रमांक 1 पाहणार आहोत. यामध्ये हा बँक फायनल अकाउंटचा अत्यंत साधा आणि सोपा प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला तयार करायचा आहे. प्रॉब्लेम बघूया आपण. यामध्ये फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ लक्ष्मी बँक लिमिटेड फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 अँड द नेसेसरी शेड्यूल्स. बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. कोणाचं आहे तर लक्ष्मी बँक लिमिटेडचं आहे. याचं इयर एंडिंग हे 31 मार्च 2020 आहे. ओके, त्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी प्रॉब्लेम बघूया. इंटरेस्ट अँड डिस्काउंट दिलेला आहे. बघा, इंटरेस्ट अँड डिस्काउंट हा बँकेच्या दृष्टीने हा जमेचा भाग आहे, म्हणजे इन्कमचा भाग आहे. त्यामुळे हा नेहमी तुम्हाला इंटरेस्ट अर्न या शेड्यूल नंबर 13 मध्ये तुम्हाला लिहावा लागतो. त्यामुळे शेड्यूल नंबर 13 मध्ये इंटरेस्ट अर्न किंवा इंटरेस्ट अँड डिस्काउंट अर्न म्हणून 2,30,00,000 रुपये 2,30,00,000 रुपये. यानंतर इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे 20,000 रुपये. बघा, इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि याचं इन्कम आलेलं आहे. म्हणजेच इन्व्हेस्टमेंटवरचा इन्कम हा त्या बँकेचा इन्कम असल्यामुळे हा मुद्दा सुद्धा शेड्यूल क्रमांक 13 मध्ये लिहावा लागणार आहे. इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून 20,00,000 रुपये 20,00,000 रुपये. यानंतर इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बघा, रिझर्व्ह बँकेमध्ये काही आपला बॅलन्स शिल्लक होता आणि या बॅलन्सवरचं आपल्याला काय मिळालेलं आहे तर इंटरेस्ट मिळालेला आहे, व्याज मिळालेला आहे. हे व्याज किती मिळालं आहे आपल्याला तर 10,00,000 रुपये आपल्याला व्याज मिळालेलं आहे. हे सुद्धा बँकेच्या दृष्टीने काय आहे, इन्कम आहे. त्यामुळे हा इन्कम सुद्धा शेड्यूल क्रमांक 13 मध्ये इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ आरबीआय अँड अदर इंटरबँक फंड म्हणून या ठिकाणी 10,00,000 रुपये 10,00,000 रुपये. यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज. बघा, या बँकेला कमिशनच्या स्वरूपामध्ये जे काही ब्रोकरेजच्या स्वरूपामध्ये 80,00,000 रुपये मिळालेले आहेत. बँक काय करत असते, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे याच्या पुढे जाऊन ते काही बँकांची जे इतर ट्रान्झॅक्शन हाताळत असते, उदाहरणार्थ बिल ऑफ एक्सचेंज आहे, याचं ब्रोकरेज ते घेत असते किंवा शेअर ट्रेडिंग करत असतील, याचं ब्रोकरेज घेत असते. मग अशा वेळेला ब्रोकरेजच्या स्वरूपामध्ये 80,00,000 रुपये यांना मिळालेले आहेत. हा सुद्धा बँकेच्या दृष्टीने इन्कम आहे, परंतु हा अदर इन्कम आहे. बघा, या ठिकाणी शेड्यूल क्रमांक 13 हा इंटरेस्ट अर्न म्हणजे इंटरेस्ट आणि डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये जे काही पैसे आलेले असतील हे शेड्यूल क्रमांक 13 मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. आणि इंटरेस्ट अँड डिस्काउंट सोडून जे इतर स्वरूपामध्ये इन्कम आला असेल तो सर्व अदर इन्कम म्हणून शेड्यूल क्रमांक 14 मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. मग कमिशन, एक्सचेंज, ब्रोकरेज या स्वरूपामध्ये त्यांना 80,00,000 रुपये मिळालेले आहेत. त्यामुळे ते या ठिकाणी लिहायचे आहेत 80,00,000 रुपये. यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. एखादी इन्व्हेस्टमेंट सेल केलेली आहे आणि त्याच्यावरचं त्यांना प्रॉफिट झालेला आहे. किती प्रॉफिट झाला आहे तर 10,00,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे त्यांचं इन्कमच झालेला आहे. हा इन्कम हा अदर इन्कम मध्ये येतो. म्हणून शेड्यूल नंबर 14 मध्ये आपल्याला लिहायचं आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 10,00,000 रुपये 10,00,000 रुपये. यानंतर पुढचा मुद्दा आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. बघा, जे काही डिपॉझिट आपल्याकडे येतात म्हणजे बँकेकडे जे काही डिपॉझिट येत असतात, या डिपॉझिटवरचं इंटरेस्ट बँकेला काय करावं लागतं, पेड करावं लागणार आहे. म्हणजे हा बँकेच्या दृष्टीने काय आहे तर खर्च आहे. 65 लाखाचा इंटरेस्ट यांनी बँकेने दिलेला आहे डिपॉझिटवरचं.
बघा, इथं दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा इंटरेस्ट अर्न आहे, म्हणजे इंटरेस्ट आणि डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये जे काही पैसे येतात हे शेड्यूल नंबर 13 मध्ये लिहायचे आहे. आणि याच्या विरुद्ध बरोबर इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजेच इंटरेस्ट किंवा डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये जे काही पैसे जात आहेत बँकेच्या माध्यमातून ते सर्व शेड्यूल क्रमांक 15 मध्ये लिहायचे आहेत. बँकेमध्ये जी काय डिपॉझिट आलेले असतात त्याच्यावरती त्यांनी इंटरेस्ट पे केलेला आहे, त्यामुळे हे इंटरेस्ट त्यांना द्यावं लागणार आहे. ही इंटरेस्टची रक्कम आहे 65 लाख रुपये. ही या ठिकाणी लिहावी लागणार आहे 65 लाख रुपये इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणून. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बॉरोइंग्स फ्रॉम रिझर्व्ह बँक. बघा, रिझर्व्ह बँकेकडून जे काय आपण कर्ज उचललेलं होतं या कर्जावरचं आपल्याला काय द्यावं लागणार आहे, तर व्याज द्यावं लागणार आहे. किती 15 लाख रुपये व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे. म्हणजे हे सुद्धा बँकेच्या दृष्टीने काय आहे, ते इंटरेस्ट एक्सपेंडेड आहे. म्हणून शेड्यूल क्रमांक 15 मध्ये इंटरेस्ट ऑन बॉरोइंग फ्रॉम रिझर्व्ह बँक म्हणून 15 लाख रुपये लिहावे लागणार आहेत. 15 लाख. यानंतर पेमेंट टू अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज. बघा, एम्प्लॉईजचं पेमेंट केलेलं आहे. किती लाखाचं पेमेंट केलेलं आहे, तर 70 लाखाचं पेमेंट केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 70 लाख रुपये हे पैसे बँकेकडून काय झालेले आहेत, तर गेलेले आहेत. म्हणजेच काय आहेत, बँकेकडून हा खर्च झालेला आहे. कशाच्या स्वरूपातला खर्च आहे, तर प्रोव्हिजन कशासाठी केले तर नाही, एम्प्लॉईच्या पेमेंटसाठी केलेले आहे. 70 लाखाची प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे. म्हणजे बँकेकडून ते पैसे गेलेले आहेत. म्हणून ज्या वेळेला अदर स्वरूपामध्ये इन्कम येतो त्यावेळेला तो शेड्यूल क्रमांक 14 मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. परंतु अदर स्वरूपामध्ये म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणून जो काय खर्च होत असतो तो शेड्यूल क्रमांक 16 मध्ये तुम्हाला लिहावा लागणार आहे. मग इथं पेमेंट टू प्रोव्हिजन म्हणून एम्प्लॉयसाठी जी काय प्रोव्हिजन केलेली आहे ती सर्व रक्कम या ठिकाणी तुम्हाला लिहावी लागणार आहे. ती आहे 70 लाख रुपये. 70 लाख रुपये. यानंतर पुढचा मुद्दा आहे रेंट, टॅक्सेस अँड लाइटिंग. बघा, भाडं किंवा टॅक्स जे पे केलेलं आहे लाइटिंगचं किंवा लाइटिंगचे जे काही एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत याची रक्कम आहे 20 लाख रुपये. हा सुद्धा त्या बँकेच्या दृष्टीने काय आहे, खर्च आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे या ठिकाणी रेंट, टॅक्सेस अँड लाइटिंग म्हणून 20 लाख रुपये. 20 लाख रुपये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी त्यांनी 15 लाख रुपये दिलेले आहेत. हा सुद्धा खर्च आहे. त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या खाली 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटीसाठी 6 लाख रुपये खर्च केलेले आहेत. हा सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या खाली ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिसिटी म्हणून 6 लाख रुपये. 6 लाख रुपये. यानंतर डिप्रिसिएशन ऑन बँक प्रॉपर्टी. बँकेची जी काही प्रॉपर्टी आहे त्याचं डिप्रिसिएशन यांनी काढलेलं आहे. डायरेक्ट कॅल्क्युलेशनची अमाऊंट दिलेली आहे डिप्रिसिएशनची, किती आहे, 4 लाख रुपये. हा सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. डिप्रिसिएशन ऑन बँक प्रॉपर्टी म्हणून ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या अंतर्गत 4 लाख रुपये. 4 लाख रुपये. त्यानंतर डायरेक्टर फीज, अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस. डायरेक्टरचा फीज आणि अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस म्हणून 12 लाख रुपये खर्चाची रक्कम आहे. ही सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. म्हणून या ठिकाणी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस खाली डायरेक्टर फीज, अलाउन्सेस अँड एक्सपेन्सेस 12 लाख रुपये. 12 लाख रुपये. यानंतर ऑडिटर्स फीज अँड अलाउन्सेस. ऑडिटरचा जो काही फी आणि अलाउन्स दिलेला आहे, किती लाख रुपये दिला आहे, 8 लाख रुपये दिलेला आहे. हा सुद्धा खर्च आहे. त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस खाली ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणून 8 लाख रुपये. 8 लाख रुपये. यानंतर लॉ चार्जेस. लॉचे चार्जेस दिलेले आहेत त्यांनी 5 लाख रुपये. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या अंतर्गत 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. त्यानंतर पोस्टेज, टेलिग्राम, टेलिफोन म्हणून 2 लाखाचं बिल आहे. पोस्टेजचे बिल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या अंतर्गत 2 लाख रुपये.
त्यानंतर रिपेअर्स अँड मेंटेनन्स म्हणून 7 लाख रुपये खर्च आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स म्हणून 7 लाख रुपये खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या खाली 7 लाख रुपये. त्यानंतर इन्शुरन्ससाठी 1 लाख रुपये खर्च केलेले आहेत. बघा, इन्शुरन्सचे 1 लाख रुपये खर्च केले आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हेडिंग खाली 1 लाख रुपये. त्यानंतर म्हणजे शेवटचा मुद्दा तो राहतो, तो म्हणजे आहे प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स आहे या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. बघा, ऑन 1/4/2019 प्रॉफिट अँड लॉसचा 1/4/2019चा बॅलन्स आहे. इयर एंडिंग इथे आहे 31 मार्च 2020. म्हणजे याची सुरुवात कधी होत असणार आहे, ते 1/4/2019 होत असणार आहे. म्हणजे हा जो प्रॉफिटचा बॅलन्स आहे हा कधीचा आहे, तर मागील वर्षीचा प्रॉफिटचा बॅलन्स आहे. मागील वर्षीचा प्रॉफिटचा बॅलन्स किती आहे, 15 लाख रुपये. हे 15 लाख रुपये कुठे लिहायचे आहेत, तर नेहमी ट्रायल बॅलन्समध्ये ज्या वेळेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची रक्कम देण्यात आलेली असेल, ओपनिंगची रक्कम, अशा वेळेला ती काय करायची, तुम्हाला नेहमी ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेड्यूलमध्ये बघा, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं शेड्यूल आहे. इथं प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड फॉर प्रिव्हियस इयर बॅलन्स शीट, तो बॅलन्स जो आहे तो सगळा तुम्हाला इथे लिहायला लागणार आहे. त्याची रक्कम आहे 15 लाख रुपये. 15 लाख म्हणून ही रक्कम तुम्हाला या ठिकाणी लिहावी लागणार आहे. इयर थोडंसं चेंज करून घेऊया. ओके, यानंतर ॲडजस्टमेंट बघूया आपण आता. बघा, ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आपण वाचूया, अत्यंत महत्त्वाची. मेक प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स रुपीज 10 लाख रुपये. बघा, 10 लाखाची इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. प्रोव्हिजन करायचे आहे. आणि प्रोव्हिजन ही पहिली ह्याची ॲडजस्टमेंट काय होत असते, बघा, ज्यावेळेला तुम्हाला टॅक्सची प्रोव्हिजन करायला सांगितलं जाईल त्यावेळेला नेहमी याचा पहिला इफेक्ट तुम्हाला दाखवायचा आहे, तो म्हणजे जो काय प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स शेड्यूल फॉर्म नंबर बी देण्यात आलेला आहे. फॉर्म नंबर बी मध्ये हा प्रॉफिट अँड लॉसचा जो फॉर्म नंबर बी आहे, या फॉर्म नंबर बी मध्ये हा नेहमी प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सी म्हणून या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागणार आहे. प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सी म्हणून इनर कॉलम मध्ये तुम्हाला कंसात ही रक्कम लिहून घ्यायची. कंसात रक्कम लिहायची आहे तुम्हाला 10 लाख रुपये, कारण अजून एक याच्यामध्ये ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहे. ओके, 10 लाख रुपये या ठिकाणी लिहिलेले आहेत. कशाचे आहेत हे, तर प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्सचे आहेत. यानंतर याचा एकच इफेक्ट का झालेला आहे, कारण या ठिकाणी आपल्याला केवळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे, म्हणजे फॉर्म बी तयार करायला सांगितलेलं आहे. ज्यावेळेला तुम्हाला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस हे दोन्ही तयार करायला सांगितलं जाईल, अशा वेळेला तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर याचा दुसरा इफेक्ट दाखवावा लागणार आहे. ओके, दुसरी ॲडजस्टमेंट आपण बघूया. प्रोव्हाइड फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स रुपीज 6 लाख रुपये. बघा, बॅड अँड डाउटफुल डेब्टची प्रोव्हिजन करायची नाही. प्रोव्हाइड म्हणजे काय आहे, हे प्रोव्हिजन आहे, एक प्रकारची प्रोव्हिजन आहे. किती लाखाची प्रोव्हिजन करायला सांगितले त्यांनी, तर 6 लाखाची प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. ओके, प्रोव्हिजन आहे, त्यामुळे याचा सुद्धा इफेक्ट या प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युअसच्या हेडिंग खाली येणार आहे तुम्हाला. या ठिकाणी 6 लाख रुपये. 6 लाख रुपये. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे 10 लाख आणि हे 6 लाख याची टोटल या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायची आहे, तर 16 लाख रुपये. 16 लाख रुपये. ओके, यानंतर पुढची ॲडजस्टमेंट बघूया. प्रोव्हाइड फॉर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड रुपीज 4 लाख. ही अत्यंत महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, जी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला येणार आहे. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. बघा, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणजे काय आहे, एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला बिल आलेलं आहे, बिल ऑफ एक्सचेंज आलेलं आहे, आणि आपण काय केलं, ते बिलाचे पैसे लगेच देऊन टाकलेले आहेत आणि आपल्याकडे आपण बिल घेतलेलं आहे. आता बिल घेतल्यानंतर त्या बिलाचे पैसे आपल्याला त्या बिलावर ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्या व्यक्तीकडून लगेच मिळणार नाही. तर